नाही, आधी मी जे मागायचे ते द्यायची मला. पण काय करणार, ग्रहच फिरलेत बहुतेक माझे. थोडी मनशांती मिळावी म्हणून देवळात आले होते. पण आता तू दिसली म्हटल्यावर मनशांती विसराच. कसं आहे ना भैरवी, मी काळ वेळ बघून प्रार्थना कधीच करत नाही. माझ्या मनात प्रार्थना कायम चालूच असते. आणि तुझ्यासारखा असा दिखावा करणं मला जमतच नाही. तिलोत्तमा, तोंड सांभाळून बोल. माझ्याशी नीट बोलायचं. ए असं बोलायचं तुला मला काही अधिकार नाहीये. मग तू सुद्धा शब्द जरा जपून वापर, म्हणजे तुझ्याशी असं बोलायची मला गरजच भासणार नाही. भैरवी वजेचे शब्द इतके हलके नाही आहेत. तुझ्यावर मी ते असे मुक्तपणे उधळेल. माझा वेळ सुद्धा एवढा स्वस्त नाहीये ग की तुझ्याशी मी वाद घालण्यात तो वाया घालवेल. तिलोत्तमा, आई आपण देवळात आहोत, इथे वाद नको प्लीज. ऐक जरा लेक काय सांगतोय ते. त्याला कळतंय आपण इथं देवळात आहोत, कसं वर्तन केलं पाहिजे. आणि हा तिलोत्तमा मेहेंदळे, माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्या आयुष्यातनं हिरावून नेऊन माझ्या आयुष्यात अंधार करून इथे दिवे लावायचं थोतांड करायला आलीस तू. याद राख तिलोत्तमा, हा जो अंधार माझ्या आयुष्यात केलायस ना तू, तोच अंधार एक दिवस मी तुझ्या आयुष्यात करीन. नाही तुझ्या लेकाच्या आयुष्यात कायमचा अंधार करून टाकला ना, तर नाव नाही लावणार भैरवी वजे. कळलं ना?